आज आपण शेवग्याच्या शेंगाची खूपच पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय। शेवग्याच्या शेंगाला मोरिंगा सुद्धा म्हणतात। यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, शिवाय हाडं सुद्धा मजबूत करतात। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचन सुद्धा खूपच चांगले होते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते, मधुमेहासाठी खूपच फायदेशीर आहे, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते, शिवाय वजन सुद्धा कमी होते। अशा या शेवग्याच्या शेंगाची आज आपण पौष्टिक रेसिपी बनवतोय। यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, अशा चिरून घ्यायच्या आणि त्यानंतर साली याच्या वरच्या काढून घ्यायच्या। शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे गोळ्या खाण्यापेक्षा शेवग्याच्या शेंगाचे बरेच पदार्थ बनवून तुम्ही खाल्ले ना, तर त्याचा खूपच फायदा होईल। इतके पौष्टिक आहेत हे शेवग्याच्या शेंगा। शेवग्याच्या शेंगाची भाजी सुद्धा बनवली जाते, खूप चवीला छान लागते। शेवग्याच्या शेंगाच्या वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या आपण बनवतोच, पण आजची रेसिपी खास आहे आणि ती सुद्धा वेगळी आहे। हे बघा, अशा शेवग्याच्या शेंगा मी अशा लांब लांब आकारामध्ये चिरून घेतल्या, साल सुद्धा काढलेली आहे। हे बघा, यानंतर धुवून सुद्धा घेतलेले आहेत। यानंतर आपल्याला घ्यायचा एक कांदा, तर एक कांदा घेतलाय, ओबडधोबड आपल्याला चिरून घ्यायचा आहे, साल काढूया आणि कांदा सुद्धा व्यवस्थित धुवून घेऊया। तर एकच कांदा आपल्याला पुरेसा आहे। कांदा सुद्धा मी धुवून घेतलाय आणि त्यानंतर आपल्याला ओबडधोबड चिरून घ्यायचं आहे, बारीक किंवा जसं भाजीला वगैरे लागतो त्या पद्धतीने चिरायची गरज नाही। कांदा चिरला, यानंतर मीडियम आकारामध्ये इथे मी एक टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या, ओबडधोबड चिरून घेतला तरी सुद्धा चालेल। टोमॅटो सुद्धा चिरून झालेला आहे। यानंतर इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर, गॅसची फ्लेम अजून चालू नाही केली। धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या, यामध्ये चिरलेला टोमॅटो, कांदा यामध्येच घातलेला आहे। यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरमुळे फ्लेवर खूप छान येतो, नक्की याचा वापर करा। अर्धा चमचा, लहान अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अगदी जरासं मीठ घालायचं आहे, नंतर सुद्धा आपण मिठाचा वापर करणार आहोत। यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 ग्लास भरून पाणी। आपण खूपच पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवतोय। हे चवीला तर खूप छान लागतं, पण पौष्टिक सुद्धा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। या शेवग्याच्या शेंगामध्ये गोळ्या घेतो ना, त्यापेक्षा 100 पटीने कॅल्शियमचं प्रमाण आहे। 2 शिट्या काढून घेतल्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड करायचा, शिटी उचलून बघायची। मस्त अशा शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। हे बघा, तुम्हाला दाखवते, अशा आपल्याला एकदम चांगले शिजवून घेतले। तुम्ही 4 शिट्या सुद्धा काढू शकता, या पद्धतीने शिजवून घ्यायच्या। कुकर पूर्णपणे थंड केलेला आहे, तरी सुद्धा हे गरमच आहे। आता या शेवग्याच्या शेंगा आणि बाकी इतर साहित्य सुद्धा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर असं हे जाळीमध्ये एखाद्या काढून घ्यायचं। यानंतर सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला जर कॅल्शियमची कमतरता असेल, केस गळत असतील किंवा सांधेदुखी असेल, अशक्तपणा असेल, पाय दुखत असतील, गुडघे दुखत असतील, तर या पद्धतीने तुम्ही रोज शेवग्याच्या शेंगाचं सूप आहे ना, 1 वाटी भरून प्या। खूपच प्रमाणात यामध्ये कॅल्शियम आहे, तुम्हाला इतर काहीही गरज लागणार नाही। आता कुकरमध्ये असलेलं तेच पाणी घातलंय, थोडंसं घालायचं, जास्त नाही, आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। यानंतर इथे मी एक भांडं ठेवलं, यावर अशी चाळणी ठेवलेली आहे, चाळणीमध्ये हे घालायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात जे आपलं कुकरमधलं पाणी होतं ना, शेवग्याच्या शेंगा वाफवून घेतल्या त्यामधलंच पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे चोथा आहे तो सगळा वर राहील। व्यवस्थित या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा, व्यवस्थित असं गाळून घेतलाय, चोथा पाहू शकता, सगळ्या शेवग्याच्या शेंगाचा चोथा आहे तो वर असा राहिलेला आहे। हे बघा, हे सूप बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही, फक्त 10 ते 15 मिनिटात हे सूप बनवू शकता। चोथा उरला होता तो फेकून द्यायचा आणि आपल्या ह्या चाळणीला जे सगळं लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। मस्त असं हे सूप तयार झालेलं आहे, तुम्ही असंच पिऊ शकता, पण आपण याला एक फोडणी सुद्धा देणार आहोत, त्यामुळे याची चव अजून वाढते, चवीला खूप छान लागतं। यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये 1 चमचा तूप घालते, तुम्ही इथे बटरचा वापर सुद्धा करू शकता। यानंतर घालायचा यामध्ये 1 चमचा जिरं, जिऱ्यामुळे फ्लेवर खूप छान येतो, नक्की याचा वापर करा।
आलं लसूण पेस्ट तुम्ही इथे ठेचा घालू शकता, पण आपण उकडतानाच घातलेले आहे आलं लसूण, त्यामुळे घालायची गरज नाही. यानंतर शेवग्याच्या शेंगाचं सूप सगळं यामध्ये घालायचं आहे. आता थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण हे घट्ट आहे थोडं, म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम फास्ट केली आहे. आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. त्याला छान चव येण्यासाठी एक लहान चमचा काळी मिरी पावडर घालायची. तर इथे मी मीठ मला थोडंसं कमी वाटतंय, म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आहे. आता मिक्स करून घेऊया आणि याला चांगली एक उकळी काढून घेऊया. खूप काही याला साहित्य लागत नाही, फक्त मेन मुख्य आपला पदार्थ आहे तो शेवग्याच्या शेंगा. इतके पौष्टिक आहेत या शेवग्याच्या शेंगा, भरपूरच पौष्टिक आहेत. भाजी बनवून तर खातातच मंडळी, पण तुम्ही या पद्धतीने असं हे शेवग्याच्या शेंगाचं सूप सकाळी सकाळी रोज 1 वाटी पिऊन बघा, तुम्हाला महिनाभरातच फरक जाणवेल. छान अशी याला एक उकळी काढून घ्यायची आहे. छान उकळी आलेली आहे. हे बघा, मिक्स करून घेऊया. मस्त असं दाटसर झालेलं आहे. यापेक्षा दाटसर नको किंवा पातळसुद्धा नको. चवीला खूप छान लागतं. लहान मुलांना आपण देतच असतो, तुम्हाला माहिती आहे. न्यूबॉर्न बेबी असते, लहान मुलं असतं, त्यांना शेवग्याच्या शेंगाचं सूप दिलं जातं, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी हे कॅल्शियम खूपच गरजेचं असतं. आजकाल तरुणपणातच कॅल्शियमची कमतरता जाणवते, हाडे दुखतात. शिवाय वयस्कर असतील घरी कोण, तर त्यांना कॅल्शियमची कमतरता असेल, सांधेदुखी, हाडेदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल, तर असं हे 1 वाटी भरून तुम्ही हे शेवग्याच्या शेंगाचं सूप सकाळी सकाळी देऊ शकता. खूपच पौष्टिक आहे मंडळी. तुम्ही कधी बनवलं नसेल या पद्धतीने, तर एकदा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चवीला खरंच खूप छान झालं आहे. लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर या अशाच वेगवेगळ्या छानशा पौष्टिक अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.